आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं असं निर्णय घेतला होता. आणि म्हणूनच आम्ही सकाळी 5:45 वाजता चाललो होतो. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि जमलंच तर पंढरपूर करायचं असं आमचा येतानाचा विषय झाला होता. तर आम्ही सकाळी 5:45 वाजलेत बघा इथं, आणि आम्ही चाललोय गाणगापूरला. आणि येताना अक्कलकोटला थांबणार होतं, म्हणजे त्या दिवशीचा स्टे असणार आहे आमचा अक्कलकोट. तर सकाळी 5:45 वाजता बघा सगळ्या गल्लीत शांतता होती, अंधार होता, थोडेसे कुठेतरी लाईट वगैरे लावलेल्या होत्या. आणि त्या एवढ्या सकाळी आम्ही चाललो होतो. तसं तर आमचा 4 वाजता जायचा प्लॅन होता, पण खूप लवकर होईल आणि लहान बाळ आहे सोबत, म्हणून मग म्हटलं जरा उशिरा जाऊ. म्हणून मग आम्हाला 5 वाजता जायचं होतं. तर बाळाचं वगैरे सगळं आवरून जायचं म्हटलं तर आम्हाला 5:30 5:45 झालेच. त्यानंतर मग आम्ही चाललो बघा. तर गाणगापूरच्या दिशेनेच चाललो होतो, आणि जाताना आम्हाला वाटेत थेऊर लागलं. तर चिंतामणीचं दर्शन घ्यायचंच असं आमच्या मिस्टरांनी ठरवलं, म्हणजे माझ्या साहेबांनी ठरवलं. आणि मग आम्ही इकडं चाललो. तर मी खूप खुश होते, कारण मला हे मंदिर खूप आवडतं, इथलं वातावरण. आणि जेव्हा जेव्हा मी गेले ना तर एवढ्याच पहाटे गेली आहे, आणि त्यामुळं मला हे मंदिर खूप आवडतं. तर इथं बघा यात्रा आल्या होत्या, ज्या अष्टविनायकच्या यात्रा येतात ना, म्हणजे जे ट्रॅव्हल्स वगैरे येतात त्यातून मग खूप भाविक आलेले होते, आणि दर्शनासाठी अशी लाईन लागली होती. सर्वस्वी झोपेत होती, कारण तिला लवकर उठवलं होतं झोपेतून. तर असं चिंतामणीचं छान दर्शन झालं. हा घंटीचा नाद किंवा तिथलं वातावरण एवढं म्हणजे एवढं भावनेनं भरलेलं होतं. सगळे लोकांच्या भावना त्यात अशा जाणवत होत्या, एकदम श्रद्धा सगळ्यांची जाणवत होती. त्यानंतर दर्शन झालं, आम्ही बाहेर आलो, खूप छान वातावरण होतं, मस्त असं दर्शन झालं होतं, त्यामुळे मन प्रसन्न होतं. आणि लग्नाचा वाढदिवस तोच दिवस होता, त्यामुळे मग म्हटलं दर्शन झाले तर खूप असं भारी फील येत होतं. आणि इथं दर्शन वगैरे झालं, फोटो वगैरे काढलं. इथंच या चिंतामणीच्या समोरच एक दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. तर तिथं साहेबांनी दर्शन वगैरे घेतलं, आणि त्यानंतर मग आम्ही असं बाहेर आलो, आणि आम्ही परत आमच्या दिशेने चाललो. म्हणजे आम्हाला गाणगापूरला जायचं होतं, तर तिकडे चाललोय आम्ही. तर गाणगापूरला चाललो. तर जाताना एवढे छान असे रस्ते वगैरे होते, एकदम छान रस्ता केलेला आहे. मग रस्ता चांगला असल्यामुळं वेळेत पोचायला पण मदत झाली. तर इथं ना आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. एकदम असं आउटसाईडलाच होतं, आणि छान असं हॉटेल दिसलं, म्हणून मग आम्ही इथं नाश्त्यासाठी थांबलो. तर इथली पुरी भाजी एवढी छान क्वालिटीची होती ना, म्हणजे एकदम घरचं जेवण खाल्ल्यासारखं वाटत होतं. खूप छान पुरी भाजी होती, आणि मिसळ, वडा आणि सॅम्पल असं आम्ही नाश्ता केला. आणि परत आम्ही चाललो गाणगापूरच्या दिशेनं, कारण आम्हाला मागे येऊन अक्कलकोटमध्ये म्हणजे स्टे करायचा होता आजच्या दिवस. आणि मग सकाळी आम्ही जाणार होतो दर्शनाला. तसं तर खूप अशी इच्छा होती की रात्री आणि सकाळी दोन्ही टाईम दर्शन व्हावं. तर इकडं बघा सगळे कसे जरा प्रवासानं थकायला लागले होते, आणि आमचं असं ध्येय होतं बघा, स्वामी समर्थांच्या कडं पण जायचं ओढ होती, गाणगापूरला पण नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मग आम्ही चाललो होतो. तर रस्ता खूप छान झालेला आहे तिकडं, त्यामुळं प्रवासाला एवढा काही त्रास होत नाहीये. पण मध्ये थोडासा कुठंतरी रस्ता आहे कच्चा, पण बाकीचा रस्ता एकदम छान बनवलेला आहे. तर बघा इकडून आम्ही चाललो होतो, अशी मंदिरं दिसायला लागली, कारण आम्ही सोलापूरमधून बाहेर पडत होतो, आणि छान असं वातावरण होतं. तर ऊन खूप होतं, पण देवाकडे जायचंय, देवाला भेटायचं ह्या आशेनं असं मनात छान वाटत होतं. पण प्रवासानं थकून जायला झालं होतं, आणि आमचा म्हणजे माझा आणि सर्वस्वीचा असा काही अवतार झाला होता, आणि आम्ही थकून गेलो होतो. पण आमचे साहेब म्हणजे माझे मिस्टर ना अजून छान मूडमध्ये होते. एवढी गाडी चालवून पण त्यांना कंटाळा वाटत नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर, कारण त्यांचं ध्येय होतं की आपल्याला गाणगापूर करून परत अक्कलकोटमध्ये आज थांबायचं आहे म्हणून. तर आजूबाजूची शेती बघत, जिथं पाणी नाही किंवा काय अशा भागांचे सगळे पाहणी करत, त्याच्यावरती चर्चा करत असाच आमचा प्रवास चालू होता. खूप ठिकाणी अशी जमीन पडून आहे जिथं काहीच पिकत नाही असं पण म्हणजे आम्हाला बघायला भेटलं. तर खूप वाईट वाटलं, इकडं पाण्याचं वगैरे प्रॉब्लेम आहे किंवा काय,
त्यानंतर बघा आम्ही इथं कर्नाटकमध्ये पोहोचलो आणि इथं बसवेश्वर महाराजांची मूर्ती दिसली आणि मग आपण इथं कर्नाटकमध्ये पोहोचलो याचा ना हा पुरावा आहे बघा. आणि त्यानंतर बघा आम्ही असं चाललो होतो इकडं माझं आणि सर्वस्वीचं बघा झोपून झोपून कसा अवतार झाला होता. आणि साहेबांचं गाडी चालवणं आणि एकसारखं चेहऱ्यावरती समाधान त्यांच्या होतंच. आणि मग त्यानंतर बघा आम्ही इथं गाणगापूरमध्ये प्रवेश केला. तर हे ना गाणगापूर एरिया आहे आणि इथून बघा मग आत गेल्यानंतर आम्हाला गर्दी लागायला चालू झाली. इथं बघा अन्नदान ट्रस्ट आहे आणि ही एवढी भली मोठी गर्दी बघून असं टेन्शन आलं होतं आम्हाला सगळ्यांना की आता काय करायचं आणि काय नाही, कारण गाडी जागेवरून हलत नव्हती. सर्वस्वीला मात्र खूप तहान लागली होती म्हणून तिचं आपलं स्वतःच पाणी प्यायचं चाललं होतं. गाडी एकदम थोड्या अंतरावर चालायची आणि परत थांबायची, एवढी सारी गर्दी होती. म्हटलं इथूनच गर्दी लागायला लागली, मंदिर किती लांब आहे आणि कसं होणार मग, म्हणून आमचं चाललं होतं. तर नंतर कळालं की इथं बस स्टॉप असल्यामुळे एवढी गर्दी झाली आहे. आणि सर्वस्वीच आपलं इथं आलंय म्हटलं पोचलंय, कळाल्यानंतर तिचं स्वतःचा नमस्कार करायचं चाललं होतं आणि तिला खायचा चालला होता, न सांगताच स्वतःचा हात जोडून नमस्कार करत होती. आणि तिला मग खाता खाता पप्पाला पण भरवायचं होतं. आणि बाप लेकीचं नातं असंच असतं ना की लेकीनं जपावं बापानं जपावं असं ते त्यांचं चाललेलं होतं. पप्पाला किती चारू काय चारू असं चाललं होतं तिचं. त्यानंतर बघा गाणगापूरमध्ये गाडी आम्ही पार्किंग केली आणि आम्ही इकडं निघालो. तर बहुतेक आज गाणगापूरचा बाजार होता आणि त्यामुळे खूप गर्दी वाटत होती मंडईत. आणि इथून मग आम्ही वाट काढत काढत चाललो होतो. इथं फुलं वगैरे घेतली दत्तगुरूंसाठी आणि इथं चप्पल वगैरे काढले आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. तर हे बघा मंदिर गाणगापूरचं. आणि तिथून मग इकडून वाट होती दर्शन लाईनला, तर गेलो तर बाहेर एवढ्या गाड्या वगैरे दिसत होत्या, गर्दी दिसत होती म्हणून खूप भीती वाटत होती की आता किती गर्दी असेल, कारण लहान बाळाला घेऊन एवढं लाईनला उभं राहणं कठीण असतं. आपण कितीही वेळ थांबू शकतो पण बाळाने तेवढा कड काढला पाहिजे. तर इथं आलो आणि कळालं की खूप फास्ट लाईन चालली आहे, म्हणजे थांबावं तर लागतच नाही, चालत चालतच सगळ्या लाईन क्रॉस झाल्या. आणि हे बघा मंदिराच्या शिखराचं काम, हे एकदम जवळून मी घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ. आणि कधी एकदाची वरची लाईन संपली आणि आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला हेच कळालं नाही. तर इकडं बघा अशी गाभाऱ्यातून लाईन होती आणि इथं दत्तगुरूंचं वगैरे फोटो वगैरे लावलेलं होतं. मग समजून जायचं की आपण दत्तगुरूंच्या गाभाऱ्यात आलोय. एवढं कोरीव काम, एवढी छान दगडातलं काम होतं ना इथलं. हे बघा कसं काम आहे, खूप छान मंदिर आहे हे. आणि इथं मग आम्ही आलो आणि नंतर दत्तगुरूंचं दर्शन झालं. अधिक महिन्यामुळे का काय आज दत्तगुरूंचं पूर्ण म्हणजे मूर्तीचं पण दर्शन झालं नाही, तर इतर वेळी फक्त छोट्याशा खिडकीतून पादुकांचं दर्शन होतं. आणि दर्शन झालं खूप छान, म्हणजे 20 मिनिटातच दर्शन झालं. त्यानंतर संगमावर जायचं होतं. भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे इथं. तर मागच्या वेळी एकदा मी आले होते लग्न झाल्यानंतर, पण मला हा संगम बघायला भेटला नव्हता म्हणून मी मिस्टरांना म्हटलं होतं की मला हे बघायचंच आहे, म्हणून मग आम्ही इकडं आलो होतो. त्यानंतर मग आईने इथं दिवा वगैरे असा अर्पण केला भीमा आणि अमरजा नदीचं. इथं नरसिंह सरस्वती जेव्हा यायचे ना संगमावरती स्नान वगैरे करायचे आणि इथंच काठावरती ह्याला ध्यान करायला बसायचे. तर इथं त्यांचं मंदिर पण आहे. इथं बघा आम्ही दिवा वगैरे अर्पण केला आईंनी आणि पाण्यात असं उतरलो. थोडंसं ते पवित्र स्थान आहे म्हणून तिथं मग पायावरती पाणी वगैरे घेतलं. सर्वस्वीना मात्र कपडे वगैरे भिजवून घेतले होते तिथं. आणि वरती चढता चढता अक्षरशः दम लागला होता आम्हाला, कारण खूप पायऱ्या होत्या. त्यानंतर मग आम्ही अक्कलकोटला जायला निघालो दर्शन झाल्यानंतर संगमावरती पण. आणि इकडं बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा बोर्ड संपला, म्हणजे इथपर्यंतच आपली महाराष्ट्राची हद्द होती. कर्नाटकला आता आम्ही टाटा बाय बाय केलं आणि आम्ही महाराष्ट्रात आलो. तर इकडं बघा आम्ही अक्कलकोटमध्ये संध्याकाळी 7-7:30 वाजता पोहोचलोय आणि खूप सारी गर्दी होती. एवढी गर्दी बघून एवढं टेन्शन आलं की म्हटलं यावेळी आता आपल्याला अक्कलकोटमधून फक्त इथल्या पवित्र मातीला पाय लागूनच मागं जाणार, कारण आपल्याला काही दर्शन होणार नाही. कारण एवढ्या लाईन लागल्या होत्या दर्शनासाठी. 7-7:30 वाजले होते. आम्हाला रूम शोधायचे होते. भक्त निवासात तर एक काही जागा नव्हती, त्यामुळे आम्हाला मग आता प्रायव्हेटचीच रूम घ्यायला लागणार होती. लोक अशी रस्त्यावरतीच बसली होती, कुठं बॅगा वगैरे टाकून विश्रांती घेत होते, एवढी गर्दी होती. इकडं मंदिरात आलो, जेवण
आम्हाला तिथं अन्न छत्रामध्ये प्रसाद घ्यायचा होता, तर तिथं पण नाही मिळाला, कारण खूप गर्दी होती. बाळाला घेऊन थांबणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केलं, तर खूप मोठी लाईन होती. मग म्हटलं आता जाऊन आराम करायचा. आणि काय स्वामींचा चमत्कार असेल की म्हटलं बघावं तरी आपल्याला कसं दर्शन होतंय का किंवा काय. आणि इथं आलो तर पूर्ण गेट उघडं होतं, कुठंच गर्दी नव्हती, कुठंच गर्दी नव्हती. अगदी 2 मिनिटात स्वामींनी दर्शन दिलं. आणि सर्वस्वीला घेऊन आलो होतो, तिच्या पायगुणामुळं म्हणा किंवा मागच्या वेळी पण आम्हाला असं छान दर्शन झालेलं, पण यावेळी बिलकुल वाटत नव्हतं की आम्हाला दर्शन मिळेल. तर एवढं छान दर्शन झालं, अगदी हाताच्या बोटामध्ये एवढे भाविक राहिले होते दर्शन घ्यायचे. आणि आम्हाला दर्शन भेटलं, त्यामुळे मी छोटासा व्हिडिओ घेतला इथं. आणि मला वाटतं मी म्हणजे दर्शन घेतलं आणि 2-3 वेळा बाहेर जाऊन परत येऊन दर्शन घेतलं स्वामींचं. अगदी डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या, की कसं काय स्वामींनी तुम्ही माझ्या मनाची एवढी हाक ऐकली आणि दर्शन दिलं म्हणून. खूप खूप म्हणजे भारी वाटलं, कारण लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेलो होतो आणि त्याच दिवशी आम्हाला स्वामींचं दर्शन झालं. एवढा छान अनुभव गाठीशी बांधून मी आले ना अक्कलकोटमधून, की त्याचं शब्दात वर्णन करणं जमणार नाही मला. आणि इथं बघा मग आम्ही मूर्ती वगैरे सर्वस्वीला दाखवत होतो कसे. दुसऱ्या दिवशी बघा आम्ही रूमवरून मग अक्कलकोटला म्हटलं स्वामींचं दर्शन झालंच तर जायचं म्हणून 6 वाजता आम्ही चाललोय बघा. अजून गाड्यांना लाईट वगैरे चालूच होती. म्हटलं बघू दर्शन जर भेटलं तर घ्यायचं आणि मग पुढं जायचं, तुळजापूरला जायचंय तिकडं. तर इकडं बघा सर्वस्वी आम्ही सगळे आवरून आलो. आणि इकडं आलो तर दर्शनाला एवढी रांग होती, एवढी रांग होती की म्हटलं जाऊ देत, काल स्वामींनी आपलं समाधान केलं एवढं की आपल्याला खूप छान दर्शन दिलं. तर आता म्हटलं दर्शनाच्या नादाला लागायला नको, कारण आपल्याला एकदा स्वामींनी दर्शन दिले, दुसऱ्या कोणाला तरी चान्स भेटावा किंवा गर्दी करून चालणार नाही, पुढं पण आपल्याला जायचं. म्हणून मग आम्ही चोळप्पा महाराजांचं जो मठ आहे ना तिकडं चाललो होतो. आणि तिथं मेन समाधी आहे बघा स्वामी समर्थांची, मग तिकडंच चाललो होतो. इकडं आलं बघा चोळप्पा महाराजांचं मंदिर आहे. इथं समाधी घेतली आहे स्वामी समर्थांनी. आणि मग इकडं आम्ही आलो, तर इथून बघा दर्शनासाठी रांग लागते, पण इथं यज्ञ केला होता त्यामुळे इथलं वाट बंद होती. आणि आतून मग चालू होतं, इथं अभिषेक वगैरे चालू होते. आणि मग इथून आतून मग दर्शनाला लाईन चालू केली होती. मग आम्ही गेलो तर इथं पण छान समाधीचं दर्शन झालं. आणि त्यानंतर मग आम्ही चोळप्पा महाराजांचं जे घर आहे तर तिथं आम्ही गेलो दर्शनासाठी. तर तिथं स्वामी समर्थांचं पादुका आहेत ज्या त्यांनी वापरल्या, त्याला हात लावून ती दर्शन भेटतं. तर ते तिथं घेतलं दर्शन. आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो. तर हे बघा इथं 5 वंशज आहेत बघा इथं आत्ता चोळप्पा महाराजांचे. मग ते दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो तुळजापूरला. तुळजापूरमध्ये आलो, भयानक गर्दी होती, एवढी गर्दी की आम्ही पास काढले होते मुखदर्शनचे, ते सुद्धा आम्ही मग पास म्हटलं जाऊ देत. आणि हे बघा खाली जाऊन लाईनला उभं राहून आम्ही 10-15 मिनिटांना मागं आलो, कारण तिथं पुकारत होते की मुखदर्शनला किमान 5 ते 6 तास लागणार आहेत. सर्वस्वीला घेऊन एवढं दर्शनाला थांबणं जमणार नव्हतं. म्हणून बघा आम्ही इकडं आलो होतो. आई आणि माझे मिस्टर आणि त्यांच्या मामांचा मुलगा होता, हे सगळे बघा कसे म्हणजे खूप म्हणजे त्रास झाला होता त्या दर्शनाच्या लाईनला. म्हणून मग इथं आम्ही थांबलो होतो. नंतर विचार केला की इथं थांबण्यात काय अर्थ नाही, आपण घरी जाऊया. इथल्या मातीशी आपलं पाय लागला आणि आपण आता घरी गेलं तरी चालतंय, म्हणजे देवदर्शन झाल्यासारखंच आहे. मग त्यानंतर येताना वाटेत असं छान जेवण केलं, एवढी छान भाजीचं डेकोरेशन केलं होतं. कसं